गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं आपण काही डेफिनेशन्स पाहिल्या होत्या. तर कोणत्या कोणत्या डेफिनेशन्स पाहिल्या होत्या? फर्स्टली स्टॅटिस्टिकची डेफिनेशन पाहिली होती. नेक्स्ट डेटाचे किती टाइप्स पडतात? 2 टाइप्स पडतात. फर्स्ट इज प्रायमरी डेटा, सेकंड इज सेकंडरी डेटा. नेक्स्ट काय पाहिलं होतं आपण? ॲट्रिब्यूट आणि व्हेरिएबलची डेफिनेशन पाहिली होती. आणि व्हेरिएबलचे 2 टाइप्स पडतात. फर्स्ट इज डिस्क्रीट व्हेरिएबल अँड सेकंड इज कंटिन्युअस व्हेरिएबल. तुम्हाला सांगितलं होतं की ह्या डेफिनेशन्स नोटबुकमध्ये सगळ्यांनी राईट करून घ्यायच्या आहेत. आय होप की तुम्ही केल्या असतील. आता नेक्स्ट आपल्याला काही बेसिक डेफिनेशन पाहिजे आहेत की ज्या तुम्हाला हिस्टोग्राम ड्रॉ करण्यासाठी यूज करायच्यात. मग हिस्टोग्राम ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला क्लास लिमिट्स माहीत पाहिजे, क्लास इंटरव्हल्स, क्लास बाउंड्रीज काय असतात, त्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. त्यासाठी फर्स्ट डेफिनेशन घेणारे आपण क्लास इंटरव्हल. आता क्लास इंटरव्हल म्हणजे काय? इंटरव्हल म्हणजे काय? सपोज तुम्ही नंबर ऑफ स्टुडंट आहेत इन द क्लास. किती आहेत? 55 नंबर ऑफ स्टुडंट क्लासमध्ये आहेत. तर 55 नंबर कोणत्या दोन नंबरमध्ये डिपेंड आहे? 50 to 60 या 2 नंबरमध्ये काय होतो? 55 नंबर काय होतो? इन्क्लुडेड होतो. म्हणजे तुमचा क्लास इंटरव्हल काय झाला? 50 to 60 हा काय झाला? तुमचा क्लास इंटरव्हल झाला. क्लास इंटरव्हल म्हणजे काय? द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन बिटवीन द 2 नंबर्स इज कॉल्ड ॲज क्लास इंटरव्हल. काय एक्झाम्पल सांगितलं? नंबर ऑफ स्टुडंट इन आवर क्लास इज 55, देन द क्लास इंटरव्हल इज 50 to 60. का 50 to 60 घेतला? कारण 55 हा नंबर कशामध्ये बिलॉंग करतो? या इंटरव्हलमध्ये बिलॉंग करतो. म्हणून का कोणता नंबर घेतला? 50 to 60 इज आवर क्लास इंटरव्हल. नेक्स्ट आपल्याला पाहिजे क्लास लिमिट. व्हॉट इज मीन बाय क्लास लिमिट? क्लास लिमिट म्हणजे काय? की इथं आहे लोअर लिमिट आणि हे आहे अप्पर लिमिट. म्हणजे काय? लिमिट म्हणजे तुमचा बाउंड्री पॉइंट, जिथे तुमचा इंटरव्हल स्टॉप होणार आहे. क्लास लिमिट म्हणजे काय? द लिमिट हॅविंग बिटवीन द 2 नंबर्स. म्हणजे काय? हा झाला लोअर लिमिट आणि हा झाला अप्पर लिमिट. हे काय झाले? तुमचे क्लास इंटरव्हलचे लिमिट झाले. नेक्स्ट आपण पाहणार आहे मिड व्हॅल्यूज. आता मिड व्हॅल्यू कशा फाइंड आउट करणार आहे तुम्ही? मिड व्हॅल्यूज फाइंड आउट करायची म्हणजे काय करतो तुम्ही? सपोज तुम्हाला 2 नंबर दिले आहेत 50 अँड 55. या 2 नंबरची जर मिड व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर काय करता? दोन्ही नंबरचे ॲडिशन करता आणि डिव्हायडेड बाय 2 करता. 2's का करता? कारण इथे 2च नंबर आहेत. जर तुम्हाला 3 नंबर दिले असतील तर मिड व्हॅल्यू कशी फाइंड करणार? 3 व्हॅल्यू घेणार प्लस 56 डिव्हायडेड बाय 3 अशी मिड व्हॅल्यू फाइंड करतात. आता तुम्हाला क्लास इंटरव्हलची मिड व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे तुम्हाला सपोज क्लास इंटरव्हल दिलाय 10 to 20. तर याची मिड व्हॅल्यू कशी फाइंड करणार आहात तुम्ही? तर काय करणार आहेत? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट divided by 2 which is our mid value. मिड व्हॅल्यू कशी फाइंड करणार आहेत? तर अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिव्हायडेड बाय 2 यावरून तुम्हाला मिड व्हॅल्यूज मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा. नेक्स्ट पॉइंट आहे क्लास. क्लास म्हणजे काय? जे तुमचे क्लास इंटरव्हल्स आहेत तेच तुमचे काय असतील? क्लासेस असतील. मिड व्हॅल्यू झालं, क्लास लिमिट झालं, क्लास इंटरव्हल झालं. नेक्स्ट आता तुम्हाला पाहायचंय ओपन एंड क्लास. ओपन एंड क्लास म्हणजे कोणते क्लास?
ओपन एंड क्लास म्हणजे कोणते क्लास? तुम्हाला सपोज 10 to 20 दिलाय, 20 to 40 दिलाय, 40 अँड अबाव असे क्लासेस दिले आहेत. यामध्ये तुमचं अप्पर लिमिट पण एक्झिस्ट होत आहे, लोअर लिमिट एक्झिस्ट होत आहे. यामध्ये पण तुमचं अप्पर लिमिट एक्झिस्ट होत आहे, लोअर लिमिट एक्झिस्ट होत आहे. पण यामध्ये होत आहे का? यामध्ये लोअर लिमिट एक्झिस्ट होत आहे पण अप्पर लिमिट एक्झिस्ट होत आहे का? नाही होते. आपल्याला अप्पर लिमिट माहीतच नाही आहे की ॲक्च्युअलमध्ये काय आहे. मग काय ओपन एंड क्लासेस काय सांगतात की एक तर अप्पर लिमिट तुमचं एक्झिस्ट नसणार आहे, नाहीतर लोअर लिमिट एक्झिस्ट नसणार आहे. म्हणजेच काय की एकतर 40 अँड अबाव असेल किंवा बिलो 10 असेल. हे क्लासेस काय झाले तुमचे? ओपन एंड क्लासेस झाले. हे दोन क्लासेस काय झाले? ओपन एंड क्लासेस झाले. डेफिनेशन काय आहे ओपन एंड क्लासची? वन ऑफ द लिमिट दॅट इज लोअर लिमिट or the upper limit are does not exist, then this class is open end class. काय झालं? ओपन एंड क्लास. नेक्स्ट आता आपल्याला डेफिनेशन पाहिजे क्लास विड्थची. क्लास विड्थ मीन्स व्हॉट इज मीन बाय क्लास विड्थ? तर क्लास विड्थ कशी फाइंड करणार आहे तुम्ही? तर त्याची डेफिनेशन आहे class width which becomes equal to upper limit minus lower limit. क्लास विड्थचे डेफिनेशन काय? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजे काय की तुम्हाला एक इंटरवल दिला असेल, त्यामध्ये तुम्हाला क्लास विड्थ फाइंड करायला सांगितली असेल. आता क्लास इंटरवल तुम्हाला कोणते पण दिलेले असतात. 10 to 20 घेऊ शकता, 20 to 40, 40 to 60, कोणतेही. सपोज आपण घेतला 20 to 40 आणि ह्या इंटरवलची तुम्हाला क्लास विड्थ फाइंड करायची आहे. तर कशी फाइंड करणार आहे? अप्पर लिमिट. व्हॉट इज द अप्पर लिमिट? आवर क्लास इंटरवल इज 40 minus lower limit of our class interval is 20, that is 20. मग ह्या इंटरवलची तुमची क्लास विड्थ काय झाली? 20 झाली. समजले का? डेफिनेशन ऑफ क्लास विड्थ इज द डिफरन्स ऑफ अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट अँड विच इज द एक्झाम्पल. कोणकोणते डेफिनेशन्स पाहिले आपण? फर्स्ट क्लास इंटरवल पाहिलं. क्लास इंटरवल मीन्स the number of observation between the two numbers, any two numbers, which is called class interval. Next काय definition पाहिली आपण? क्लास लिमिट ची डेफिनेशन पाहिली. काय क्लास लिमिट ची डेफिनेशन? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्लास लिमिट? आणि क्लास लिमिट मध्ये कोणते कोणते दोन लिमिट्स असतात? एक अप्पर लिमिट असतो आणि दुसरा लोअर लिमिट असतो. अप्पर लिमिट कशाला म्हणायचं? ज्याचं हायेस्ट ऑब्झर्वेशन असेल त्याला आपण काय म्हणतो? अप्पर लिमिट म्हणतो. आणि ज्याचं लोवेस्ट ऑब्झर्वेशन असेल त्याला काय म्हणतो? लोअर लिमिट म्हणतो. मग क्लास लिमिट म्हणजे काय? व्हॉट इज द क्लास लिमिट? Class limit is the number between the class intervals. There are upper limit and lower limit. Upper limit means highest observation and lower limit means lowest observation. Next definition कोणती पाहिली आपण? मिड व्हॅल्यू ची डेफिनेशन पाहिली. काय मिड व्हॅल्यू ची डेफिनेशन? मिड व्हॅल्यू is the mean of the two elements, that is upper limit plus lower limit divided by 2, which is the definition of mid value. नेक्स्ट डेफिनेशन कशाची पाहिली आपण? क्लास विड्थची पाहिली. क्लास विड्थ मीन्स डिफरन्स बिटवीन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आणि एक्झाम्पल काय घेतलंय? 20 to 40 हा एक इंटरवल घेतलाय. 40 हा तुमचा अप्पर लिमिट आहे, 20 हा तुमचा लोअर लिमिट आहे. आणि त्या दोन्हींमधलं डिफरन्स किती झालं? 20 झालं. म्हणजे तुमची क्लास विड्थ ह्या क्लास इंटरवलची किती राहणार आहे? 20 राहणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहे
than type cumulative frequency and more than type cumulative frequency. लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड मोर दॅन टाइप. फर्स्टली पाहणार आहे आपण लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मला परत सांगते की घेताना व्हिडिओ पाहत असताना नोटबुक घेऊन बसा आणि ज्या काही डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नोटबुकमध्ये राईट करून घ्या, म्हणजे तुम्हाला काय होणार आहे नंतर वाचायला सोपं जाणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय मी वर्डमध्ये तुमचं काय आहे डेफिनेशन आहे. काय आहे लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मीन्स लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन लेस दॅन और इक्वल टू द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स less than or equal to the upper limit of corresponding class इंटरवल. काय डेफिनेशन सांगते द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन लेस दॅन और इक्वल टू द अप्पर लिमिट ऑफ करस्पॉन्डिंग क्लास इंटरवल. म्हणजे काय की ही लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ती कशी असणार आहे अप्पर लिमिट ऑफ द क्लास इंटरवल. म्हणजे अप्पर लिमिट पेक्षा काय असणार आहे लेस दॅन और इक्वल टू असणार आहे. सपोज तुमचा क्लास आहे 10 to 20 आणि तुमची लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आली 15. ही 15 ही फ्रिक्वेन्सी काय आहे या क्लास इंटरवलच्या लेस दॅन और इक्वल टू टाइप मध्ये आहे. म्हणजे 50 हा नंबर लेस दॅन 20 आहे. म्हणजेच काय की हा 50 नंबर लेस दॅन और इक्वल टू द क्लास इंटरवल. अप्पर लिमिट काय आहे तुमचं 20 आहे. ह्या 20 पेक्षा तुमची जी क्लास फ्रिक्वेन्सी आहे ती नेहमी लेस दॅन राहणार आहे. लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय सांगते द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन लेस दॅन और इक्वल टू द अप्पर लिमिट ऑफ करस्पॉन्डिंग क्लास इंटरवल्स. आता लेस दॅन और क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही झाली फक्त एका क्लाससाठी. मग तुम्हाला जर नंबर ऑफ क्लासेस दिले असतील तर तुम्ही लेस दॅन क्युम्युलेटिव्ह टाइप फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करणार आहेत यावर तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जाणार आहेत. या लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधून तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचे आहेत ज्याला ओगिव कर्व्स असं नाव आहे. सो फर्स्टली आपण पाहणार आहे ही झाली डेफिनेशन. ही डेफिनेशन सगळ्यांनी राईट करून घ्यायची आहे नोटबुकमध्ये. त्यानंतर आता तुमचं एक्झाम्पल घेते की हाऊ टू फाइंड लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करणार आहेत. सपोज तुम्हाला क्लासेस दिलेले आहेत आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे. क्लासेस आर 0 to 10, 10 to 20, 20 to 30 and 30 to 40. First class frequency is 2, 3, 5 and 1. ह्या तुम्हाला क्लास फ्रिक्वेन्सी दिली आहे. हे क्लासेस म्हणजे क्लास इंटरवल्स दिलेले आहेत. ही दिलेली आहे फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला फाइंड करायची आहे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF मीन्स क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. तर हा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करणार. जर फर्स्ट इंटरवल असेल तर तुम्हाला सांगितलंय की क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय असते अप्पर लिमिट पेक्षा
कमी असते. आता जर नंबर ऑफ क्लासेस दिलेले असतील, नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज दिलेले असतील, तर तुम्हाला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. कशी फाइंड करणार? फर्स्ट 0 to 10 इंटरवल मध्ये फर्स्ट फ्रिक्वेन्सी काय राहणार आहे? ॲज इट इज राहणार आहे. आता सेकंड फ्रिक्वेन्सी फाइंड करण्यासाठी तुम्हाला फर्स्ट 2 फ्रिक्वेन्सीचे काय करायचे? ॲडिशन करायचे. मग काय येईल? 2 + 3 = 5 विच इज आवर सेकंड लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि चेक करायचे की हा 5 नंबर अप्पर लिमिट पेक्षा काय पाहिजे? लेस पाहिजे. आता हा 5 नंबर आहे का लेस 20 पेक्षा? तर आहे, म्हणजे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपली बरोबर आहे. नेक्स्ट 20 to 30 मध्ये फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे? 5. मग थर्ड लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे, तर फर्स्ट 3 फ्रिक्वेन्सीचं काय करायचं आहे? तुम्हाला ॲडिशन करायचं आहे. दॅट इज 2 + 3 + 5 किती येणार आहे? 10 विच इज आवर थर्ड लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लास्ट इंटरव्हल दिला तुमचा 30 to 40. 40 मध्ये फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे? 1 दिलेली आहे. मग फोर्थ लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय येईल? फर्स्ट 4th फ्रिक्वेन्सीची काय राहणार आहे? ॲडिशन राहणार आहे. म्हणजेच काय? 2 + 3 + 5 + 1 दॅट इज 11. ह्या झाल्या की लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ह्या तुम्हाला गिव्हन मध्ये दिलेल्या असतात आणि लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तुम्हाला फाइंड करायची असते. समजलंय का? लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड केली आहे? फर्स्ट फ्रिक्वेन्सी ॲज इट इज. सेकंड लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायची असेल तर फर्स्ट 2 फ्रिक्वेन्सीची ॲडिशन. थर्ड फाइंड करायची असेल तर फर्स्ट 3 फ्रिक्वेन्सीचे ॲडिशन. आणि फोर्थ फाइंड करायची असेल तर फर्स्ट 4th फ्रिक्वेन्सीचे ॲडिशन. ही काय झाली? लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी झाली. आता आपल्याला पाहायचं आहे की मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये काय झालंय की टर्म काय झालं? टर्मचे ॲडिशन इन्क्रीज होत गेली आहे. आता मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये काय होणार आहे? या टर्मची ॲडिशन तुम्हाला काय झाली पाहिजे? डिक्रीज झाली पाहिजे. डिक्रीज होणार असेल तर फर्स्टली काय करावं लागेल तुम्हाला? जर हेच एक्झाम्पल घेतलं आणि तुम्हाला मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायला सांगितली, तर कशी फाइंड करणार आहेत? मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी याच एक्झाम्पलची तुम्हाला फाइंड करायची. तर कशी फाइंड करणार आहेत मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी? इथे तुम्हाला फर्स्ट टर्म ॲज इट इज घेतली आहे तुम्ही. नेक्स्ट ॲड करत लास्ट टर्म पर्यंत गेलाय. आता मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये काय करायचंय? तुम्हाला सगळ्यांची ॲडिशन करायची. का? कारण आपल्याला हायेस्ट नंबर अगोदर पाहिजे ना. म्हणून फर्स्टली मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये काय करणार? सगळ्या टर्मची ॲडिशन. 2 + 3 + 5 + 1 दॅट इज 11. नेक्स्ट आता सेकंड मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायची, तर लास्टच्या 3 टर्म्सची ॲडिशन करणार. किती? लास्टच्या 3 टर्म्सची. 3 + 5 + 1 किती येणार आहे? 9. नेक्स्ट थर्ड मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायची, तर लास्टच्या 2 टर्म्सची ॲडिशन काय राहणार आहे? 5 + 1 दॅट इज 6. आणि लास्ट काय राहणार आहे? 1 ॲज इट इज. काय केलंय? लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये लोअर कडून आपण हायर कडे गेलो आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये हायर कडून लोअर कडे आलोय. समजलंय का? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करायची? परत सांगते. तुम्हाला क्लासेस गिवन मध्ये दिलेले असतात, फ्रिक्वेन्सीज गिवन मध्ये दिलेली असते. तुम्हाला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी या दोन्ही फ्रिक्वेन्सीज काय करायच्या असतात? फाइंड आउट करायच्या असतात. आता ह्या कशा फाइंड आउट करणार आहेत? तर इंटरव्हल मध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली फर्स्ट फ्रिक्वेन्सी ॲज इट इज राहणार आहे. नेक्स्ट काय करतो? सेकंड लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायची असेल तर फर्स्ट 2 टर्मचे ॲडिशन राहणार आहे. थर्ड मध्ये फर्स्ट 3 टर्मचे ॲडिशन राहणार आहे आणि फोर्थ मध्ये फर्स्ट 4 टर्मचे ॲडिशन राहणार आहे. आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये काय करणार आहे आपण? उलट जाणार आहे. म्हणजे काय? फर्स्टली सगळ्या टर्मचे ॲडिशन, सेकंड मध्ये लास्ट 3 टर्म, थर्ड मध्ये लास्ट 2 टर्म आणि लास्ट मध्ये ओनली 1 राहणार आहे. ही झाली मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आय होप सगळ्यांना समजलं असेल. नेक्स्ट आता आपण पाहणार आहे रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी.
तुम्हाला एक्झाम्पल समजलंय. डेफिनेशन काय लिहिणार आहेत? मोर दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची, मोर दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल तर डेफिनेशन काय लिहिणार आहे? लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन काय लिहिली तुम्ही? Less than type cumulative frequency is the number of observation less than or equal to the upper limit of corresponding class. तर more than मध्ये काय चेंज करणार आहे? more than type cumulative frequency is the upper च्या जागेवर lower limit of the corresponding class. समजलंय का? more than type cumulative frequency is the number of observation more than or equal to the lower limit of corresponding class. डेफिनेशन सगळ्यांनी लिहून घ्यायची आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहे डेफिनेशन ऑफ रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी? Definition of relative frequency says that the ratio of class frequency and total frequency. Relative frequency is the ratio of class frequency and total frequency. क्लास फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? आता तुम्हाला क्लास इंटरवल्स आणि फ्रिक्वेन्सी अशा लिहून दिलेल्या असतात त्या क्लास फ्रिक्वेन्सी. आणि टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे तुमची काय राहणार आहे? टोटल नंबर ऑफ ॲडिशन ऑफ द फ्रिक्वेन्सी. म्हणजे जेवढी नंबर ऑफ ॲडिशन राहणार आहे फ्रिक्वेन्सीची ती तुमची टोटल फ्रिक्वेन्सी राहणार आहे. आणि क्लास फ्रिक्वेन्सी म्हणजे वन ऑफ द फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट आता आपण एक्झाम्पल पाहू की हाऊ टू फाइंड द रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तुम्ही लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिली, मोर दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिली. आता तुम्हाला पाहायचं आहे रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी की रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करायची. फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्लासेस दिलेले आहेत 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 3, 5, 4, 2. ही झाली फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायला सांगितली. हाऊ टू फाइंड रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. फॉर्म्युला काय रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा? क्लास फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? अगोदर टोटल फ्रिक्वेन्सी फाइंड करावी लागेल. मग टोटल फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करणार आहे तुम्ही? टोटल फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करणार आहेत? टोटल फ्रिक्वेन्सी विच बिकम्स इक्वल टू कशाची ॲडिशन राहणार आहे? तुमच्या सगळ्या फ्रिक्वेन्सीची ॲडिशन राहणार आहे. किती? 3 + 5 + 4 + 2 14. ही झाली तुमची टोटल फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला फर्स्ट रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायची असेल तर काय करावं लागेल? क्लास फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी दॅट इज 3 डिवायडेड बाय 14 जी येईल ती. सेकंड करायची असेल तर 5 डिवायडेड बाय 14. थर्ड 4 डिवायडेड बाय 14 आणि लास्ट 2 डिवायडेड बाय 14. रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करायची समजलं. आता हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर फाइंड करायचे की ह्याचे व्हॅल्यूज किती येत आहेत आणि नोटबुकमध्ये हे एक्झाम्पल राईट करून घ्यायचे. कशाचं? रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचं. की कशी रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तुम्ही फाइंड केली आहे. फर्स्टली रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला राईट करायचा आहे आणि डेफिनेशन काय येईल? द रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज द रेशिओ ऑफ क्लास फ्रिक्वेन्सी अँड टोटल फ्रिक्वेन्सी. अँड देन फॉर एक्झाम्पल हे राईट करून घ्यायचे की हाऊ टू फाइंड द रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी.
कॅल्क्युलेटरवर ह्या व्हॅल्यूज सगळ्या फाइंड करायच्यात आणि इक्वल टूच्या पुढे राईट करायच्या आहेत. समजलंय? ठीक आहे. आतापर्यंत आपण कोणत्या कोणत्या डेफिनेशन्स पाहिल्या? फर्स्टली तुम्ही क्लास इंटरवल पाहिलं, त्यानंतर क्लास लिमिट पाहिलं, त्यानंतर मिड व्हॅल्यूज पाहिल्या, क्लास विड्थ, लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि आता रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ह्या सगळ्या डेफिनेशन तुम्ही नोटबुकमध्ये राईट करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट हे एक्झाम्पल पण रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचं राईट करायचं आहे. ठीक आहे. आता ह्या ज्या डेफिनेशन्स पाहिल्या ते आपण त्या कशासाठी पाहिल्यात? तुमची जे क्लास लिमिट आहे, क्लास इंटरवल आहे, लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, क्लास विड्थची डेफिनेशन, कशासाठी पाहिलं त्या सगळ्या डेफिनेशन्स? तर तुम्हाला काही ग्राफ ड्रॉ करायचे आहेत. कोणते ग्राफ ड्रॉ करायचे? हिस्टोग्राम करायचा आहे, त्यानंतर ओगिव कर्व्स करायचे आहेत. ओगिव कर्व्समध्ये तुम्हाला 2 टाईप्स आहेत, लेस दॅन टाईप एक आहे आणि मोर दॅन टाईप आहे. तो कशावरून ड्रॉ करणार आहे तुम्ही? तुमच्या ज्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आपण फाइंड केल्या होत्या, लेस दॅन टाईप आणि मोर दॅन टाईप, त्यावरून तुम्हाला ते 2 ग्राफ काय करायचे आहेत? ड्रॉ करायचे आहेत. आणि लास्टला स्टीम आणि लीफ हा एक चार्ट आहे, त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे? ग्राफ ड्रॉ करायचं आहे. म्हणजे किती टाईपमध्ये करायचे तुम्हाला? 3 टाईप्समध्ये. फर्स्ट हिस्टोग्राम, त्यानंतर ओगिव कर्व आणि लास्ट स्टीम अँड लीफ चार्ट. या 3 ग्राफ तुम्हाला काय करायचे? ते ड्रॉ करायचे. आत्तापर्यंत आपण ह्या डेफिनेशन्स पाहिल्यात. ह्या सगळ्या डेफिनेशन्स एकदा तुम्ही सगळ्या व्यवस्थित वाचायच्या आहेत, रीड करायच्यात, राईट करून घ्यायच्या आहेत आणि नेक्स्ट काय करणार आहे आपण? या डेफिनेशनचा यूज करून हाऊ टू ड्रॉ द ग्राफ ऑफ हिस्टोग्राम. हिस्टोग्राम तुम्हाला कसा ड्रॉ करायचा आहे हे पाहणार आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहणार आहे. नेक्स्ट लेक्चरला हाऊ टू ड्रॉ द हिस्टोग्राम हा पॉईंट घेणार आहे. ठीक आहे. थँक्यू.